प्रवास हा अखंड सुरू राहतो, निरंतर आणि निरंतर. हेच सांगण्याचा प्रयत्न ह्या लेखकांनी त्यांच्या या लेखामध्ये केलेला असावा. ऐकूया. नेमकं जगावं कसं? नेमकं जगावं कसं तर बसच्या एखाद्या कंडक्टरसारखं. तासनतास उभं राहायची लाज नाही आणि बसायला सीट मिळाली तरी माज नाही. अख्खी बॅग पैशाने भरलेली असते, परंतु त्यातले 4 आणे सुद्धा आपले नाहीत. आपण फक्त बॅग सांभाळणारे आहोत ह्याची सतत जाणीव ठेवायची. चिल्लरसाठी एखाद्या वेळी एखाद्याची वाद होणारच, परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं समजून दुसऱ्याशी बोलत राहायचं. पुढे चला, पुढे सरका असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस कंडक्टर. खचाखच भरलेल्या बसमधील प्रत्येकाशी याचं एकदा तरी संभाषण होतंच. पण कुणावर विशेष लोभ नाही, कुणावर राग तर मुळीच नाही, कुणाचा द्वेष नाही, कुणाचा तिरस्कार नाही. आपला संबंध फक्त तिकिटापुरता. कुणी मध्येच उतरला तर त्याचे दुःख नाही, कुणी मध्येच बसमध्ये चढला तर त्याचं कौतुकही नाही. दोघांसाठी हात पुढे करून दार उघडायचं. येईल तो येऊ दे आणि जाईल तो जाऊ दे. मूळ ठिकाणी पोहोचायच्या आधी बस 10-12 स्टेशनं थांबते. प्रत्येक गावात थोडा वेळ उतरायचं, आळोखे पिळोखे देत आपलंच गाव आहे असं समजून थोडा वेळ रेंगाळायचं. पण त्या गावात अडकायचं नाही. आपण इथले नव्हेच हे स्वतःशी बजावत पुन्हा डबल बेल मारत पुढच्या स्टेशनावर जायचं. सिंगल बेल मारली की थांबायचं, डबल मारली की निघायचं. बस इतके साधे नियम पाळायचे. आयुष्य जास्त किचकट करायचंच नाही. आयुष्य जास्त किचकट करायचंच नाही. हा शेवटचा स्टॉप आहे. सगळ्यांनी उतरून घ्या असं सर्वांना बजावत स्वतःची वळकटी उचलायची आणि प्रवास संपला की आपल्या घरी निघून जायचं. उद्या कुठे जायचं, कधी निघायचं, कुठल्या गाडीनं जायचं, ड्रायव्हर कोण असेल हे ठरवणारा वेगळा असतो. उद्या गाडी कुठली असेल याची खात्री नाही, ड्रायव्हर कोण असेल याचीही खात्री नाही. सोबत प्रवासी कोण असतील याची शाश्वती नाही. शाश्वत एकच आहे, तो म्हणजे प्रवास. शाश्वत एकच आहे, तो म्हणजे प्रवास. आपण असू तरी आणि आपण नसू तरीही, आपण असू तरी आणि आपण नसू तरीही प्रवास कोणाचा ना कोणाचा तरी सुरूच राहणार आहे. निरंतर आणि निरंतर. आपल्या असण्या वाचून आणि नसण्या वाचून कोणालाही काहीही फरक पडणार नाही. आपल्या असण्या वाचून आणि नसण्या वाचून कोणालाही काहीही फरक पडणार नाही. प्रवास सुरू राहणारच आहे, निरंतर आणि निरंतर. प्रवास सुरू राहणारच आहे, निरंतर आणि निरंतर. खरोखरच रसिक श्रोते हो, आपल्या आयुष्याचा प्रवास हा देखील असाच सुरू असतो. आपलं जन्माला येणं आणि आपलं या जगातून जाणं हे आपल्या हातात नसतं, ही परमेश्वर इच्छा. आपल्या हातात एवढंच की मिळालेलं आयुष्य, मिळालेलं जीवन कसं सत्कारणी लागेल, कसं चांगल्या पद्धतीने व्यतीत करता येईल, कसं समाजासाठी उपयोगी पडेल आणि कसं स्वतःला जपून इतरांनाही जपता येईल, हेच फक्त आपल्या हातात असतं. त्यामुळे खरोखरच लेखकांचं हे लिखाण अतिशय मनाला भावतं आणि विचार करायला भाग पडतं. नेमकं जगावं कसं, एखाद्या कंडक्टरसारखं.